नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं चॅनल मध्ये स्वागत। आपलं समरूपता नावाचं प्रकरण चालू आहे। समरूपता ह्या प्रकरणात सराव संच 1.3 मधले पहिले 3 उदाहरणं सुद्धा आपले या ठिकाणी कंप्लीट झालेले। चौथ्या उदाहरणाला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। बघा, चौथं उदाहरण आहे त्रिकोण एबीसी मध्ये एपी लंब बीसी। हा एपी लंब बीसी, बीसी ला लंब आहे, या ठिकाणी काटकोनात उभा आहे। त्याच्यानंतर बीक्यू लंब एसी, हा बीक्यू दिसतोय तुम्हाला आणि तो एसी ला लंब आहे, म्हणजे या ठिकाणी काटकोन आहे आणि या ठिकाणी काटकोन आहे, लक्षात घ्या। त्याचबरोबर बी डॅश पी डॅश म्हणजेच पी हा बी आणि सी च्या दरम्यान आहे, मध्ये आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। दुसरे ए डॅश क्यू डॅश सी डॅश म्हणजे क्यू हा ए आणि सी च्या दरम्यान आहे, म्हणजे मध्ये आहे। क्यू हा बिंदू ए आणि सी च्या दरम्यान आहे, ही तुम्हाला माहिती उदाहरणामध्ये दिलेली आहे। तर काय करायला सांगितलं बघा, त्रिकोण सीपीए समभुज समरूप त्रिकोण सीक्यूबी हे आपल्याला या ठिकाणी दाखवायला सांगितलं। सीपीए ला हा त्रिकोण सीक्यूबी समरूप आहेत हे आपल्याला या ठिकाणी दाखवा। जर एपी बरोबर 7 तर बीक्यू बरोबर 8 आणि बीसी बरोबर 12 तर एसी आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितलं। सुरुवातीला हे दोन त्रिकोण समरूप आपल्याला या ठिकाणी दाखवायचे आहेत। जे त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायची त्यांची नावं आपण या ठिकाणी सुरुवातीला घेऊया। आणि म्हणून ही दिलेली इन्फॉर्मेशन बघा, त्रिकोण सीपीए व त्रिकोण सीक्यूबी या दोन त्रिकोणांमध्ये काय काय कॉमन असेल आपण ते बघूया। बघा बाळांनो, सगळ्यात पहिल्यांदा त्यांचे नावच कॉमन आहे, सीपीए आणि सीक्यूबी। त्याच्यामध्ये क्यू सी आणि इथे सी आणि इथे सुद्धा सी, दोघांमध्ये सी नावाचा कोन, म्हणजे कसं चला आता सी पी ए हा त्रिकोण, सी पी ए हा काटकोन त्रिकोण आणि दुसरा सी क्यू बी हा काटकोन त्रिकोण। त्याच्यात हा सी नावाचा कोन तुमचा कसा आहे, कॉमन आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकतात, कोन सीपीए हा जर तुम्हाला वाचायचा असेल तर या ठिकाणी कोन सी एकरूप कोन सी, याचं कारण सामायिक कोन। सामायिक कोन, ओके। त्याच्यानंतर दोन्ही त्रिकोणांमध्ये हा इथे एक 90 अंशाचा कोन आणि इथे एक 90 अंशाचा कोन आहे, म्हणून आपण जर हा कोन वाचायचा असेल तर आपण असं वाचू, सी पी ए अँगल सी पी ए एकरूप कोन हा वाचायचा सी क्यू बी, सी क्यू बी। लक्षात ठेवा, तुमचा काटकोन मध्ये आला पाहिजे, सी पी हा कोन मध्ये आला पाहिजे, म्हणून सी पी ए हा काटकोन मध्ये आला तुमचा सी पी ए। नंतर इथे दुसऱ्यासाठी सुद्धा सी क्यू बी इथे काटकोन मध्ये आला पाहिजे, म्हणून काटकोन मध्ये आला बघा सी क्यू बी। आणि याचं कारण काय, प्रतीकी 90 अंशाचे आहेत। ओके, बस आपल्याला दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत, तिसरा कोन घ्यायची गरज नाही। दोन कोन एकरूप आले तो पुढचा तिसरा कोन सुद्धा ऑटोमॅटिक एकरूप येत असतो आपोआप। आणि म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, त्रिकोण जे नाव दिलं त्रिकोण सी पी ए समरूप त्रिकोण सीक्यूबी, सीक्यूबी। ओके, हेच विधान व वजनाचा काढला तिथे फक्त समरूपतेचं चिन्ह घातलं। फक्त ह्या दोन कोनांवरनं दोन संगत कोन एकरूप झाले, तिसरा संगत कोन आपोआप त्याचा एकरूप होत असतो। आणि ही जी कसोटी आहे या कसोटीला काय म्हणतात, कोको कसोटी। समरूपतेची कोणती कसोटी आहे ही, कोको कसोटी। कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण तुमचे समरूप झाले। आता ते दोन त्रिकोण जर समरूप होत असतील तर त्याच्या बाजू सुद्धा प्रमाणात असतात, आणि म्हणून खाली आपण असं लिहू शकतो बघा। पहिल्यांदा असं घेऊया, इकडून सुरुवात करू, सीपी बरं का। बाजू प्रमाणात लिहिताना आपण काय लिहिणार, पहिली सीपी घेतली तर याची कोणती येणार, सीक्यू बरोबर। नंतर पीए, पीए म्हणण्यापेक्षा पीए म्हटलं तरी चालेल किंवा एपी म्हणूया, पीए म्हटलं तरी चालेल। पुढची पीए तर याची क्यूबी बरोबर। नंतर सीए, काय म्हणायचं नंतर, सीए छेदस्थानी, सीए च्या छेदस्थानी तुमची कोणती
सीबी म्हणजेच बीसी, नाही का, सीबी. अशा पद्धतीने हे लिहिल्यानंतर आता आपल्याला बघा कोणती माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली. एपी माहिती आहे, एपी म्हणजे हा एपी तुम्हाला माहिती आहे, हे ठेवावं लागेल. बीक्यू माहिती आहे, बीक्यू पण माहिती आहे. त्याच्यानंतर बीसी माहिती आहे, बीसी म्हणजे आपल्याला हे गुणोत्तर नको आहे, ह्या गुणोत्तराला काट मारतो त्याची गरज नाही आपल्याला. पहा, लक्षात घ्या, दोन त्रिकोण ज्यावेळेस समरूप असतात त्यावेळेस त्याच्या बाजू सुद्धा प्रमाणात असतात. त्या बाजू प्रमाणात लिहित असताना मी काय लिहिलं, सीपी पहिली बाजू या त्रिकोणाची सीपी बाजू, त्याला भागिले दुसऱ्या त्रिकोणाची सीक्यू बाजू, बरोबर. याची पीए घेतली तर याची क्यूबी घ्यावी लागेल. नंतर याचा सीए घेऊया तर याचा सीबी आपल्याला घ्यावं लागेल. नंतर आपली ही जी माहिती होती ना चार, याच्यावरून फक्त ह्या चार गोष्टीच आपल्याला लागणार, हे दोनच गुणोत्तर लागणार. ह्या गुणोत्तराची आपल्याला गरज नाही म्हणून मी त्याला असं काट मारले. तुम्ही जसंच तसं ठेवलं तरी चालेल. ओके, पुढे जाऊन तुम्ही याला असं लिहू शकता बघा, सीए ला एपी करू, पीए नाही ते पीए ला आपण एपी करू शकतो, एपी छेदस्थानी. क्यूबी ला बीक्यू करू शकतो, कारण बीक्यूचं माहिती आहे तुम्हाला, बीक्यू क्यूबी म्हणजेच बीक्यू, बरोबर. सीए म्हणजे तुमचा एसी छेदस्थानी. सीबी म्हणजेच तुमचं बीसी, फक्त नाव बदलले बस, बाकी काय केले. चला आता माहिती टाकू. हे बाय, एपी ची किंमत 7 आहे म्हणून या ठिकाणी 7 छेदस्थानी. बीक्यू ची किंमत 8 आहे, ती 8 टाकली, बरोबर. एसी किती आहे तुमचा या ठिकाणी काढायचा आहे म्हणून एसी जसाच तसा ठेवूया. छेदस्थानी बीसी तुमचे 12 आहे, ते 12 आपण या ठिकाणी घेतले. ओके, आपण तिरकस गुणाकार करणार बाळांनो आता या ठिकाणी. पुढे आता बघा, यांचा गुणाकार 7 आणि 12, 12 बघा 7 गुणिले 12 करूया, आणि बरोबर 8 गुणिले एसी करूया, 8 एसी. म्हणून आपल्या सोयीसाठी एसी बरोबर हे 7 गुणिले 12 आणि छेदस्थानी तुमचे 8. बघा, लक्षात घ्या मी काय केलं, नंतर हा एसी इकडे घेतला, 7 गुणिले 12 लिहिले, त्याला भागिले तुमचे काय केले, 8 केले. आता 4 भाग देता येईल तुम्हाला. 4 दुनी 8, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, बरोबर. हे किती झाले, 7 त्रिक 21 आणि 21 छेदस्थानी 2 आणि 21 च्या निम्मे केले तर 10.5. म्हणून एसी ची किंमत किती आली तुमची, 10.5. लक्षात घ्या भाग कसा दिला, या बाजू प्रमाणात असताना ह्या सगळ्या किमती या ठिकाणी ठेवल्यात. 7 आणि 12चा गुणाकार केला, गुणाकार न लिहिता मी तसंच ठेवलं. नंतर 8 ने एसीला गुणला, 8 एसी झाले. म्हणून एसी बरोबर हे 7 आणि 12चा गुणाकार, त्याला भागिले तुमचे 8 झाले. 8 आणि 12 इथे 4चा भाग जाऊ शकतो, 4 दुनी 8, 4 त्रिक 12, मग 7 त्रिक किती झाले, 21. 21 छेदस्थानी 2, 21 चे निम्मे करायचे, 2 ने भागायचं, म्हणजेच 10.5 येतील ते. म्हणून एसी ची किंमत किती आली, 10.5. अतिशय सोपं आणि छान उदाहरणे व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, 5चं उदाहरण बघा. आकृतीत समलंब चौकोन PQRS हा समलंब चौकोन आहे आणि त्याच्यात PQ वरची बाजू SR ला समांतर आहेत. ह्या 2 समांतर बाजू आणि ह्या उर्वरित 2 असमांतर बाजू. समलंब चौकोनामध्ये 2 बाजू समांतर असतात आणि 2 बाजू असमांतर असतात, म्हणजे त्यांना समलंब चौकोन असं म्हणतात. ओके, तेच दिलेलं आहे. त्याच्यात AR ची लांबी 5 AP, म्हणजे बघा कुठून, AR बरोबर AP च्या 5 पट. AR ची जी लांबी ह्या AP च्या किती 5 पट आहे. नंतर AS ची लांबी AQ च्या 5 पट आहे, असा त्याचा अर्थ. तर सिद्ध करा SR म्हणजे SR हा सुद्धा PQ च्या 5 पट असेल, हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायला सांगितलं. ओके, पण त्याच्या आधी आपल्याला ते 2 त्रिकोण समरूप या ठिकाणी दाखवावे लागतील. बाळांनो, काही नाही, फक्त हे दिलेली इन्फॉर्मेशन इथं लिहिली बघा. SR बरोबर 5 AP घेतले आणि AS बरोबर 5 AQ घेतले. जे दिलं होतं ते दिलेलं आहे, जसं तसं उचललं, इथं लिहिलं, हे इथे लिहिलं आणि हे पूर्ण इथे घेतलं. मग याच्यानंतर बघा, हा AR आणि छेदस्थानी हा AP. AR जसाच तसा, हा AP इकडे आला छेदस्थानी, उरले तुमचे 5 आणि इकडे त्याला भागिले 1 झाला. भागिले 1 कुठून आणला, घेता येतो 1, लक्षात ठेवा. 5 भागिले 1 झाला. तसंच हा AS
छेदस्थानी ए क्यू बरोबर इकडे किती उरले 5, छेदस्थानी काही नाही म्हणजे त्या ठिकाणी 1 आहे, इथे सुद्धा छेदस्थानी काही नाही. तुम्ही तिरकस गुणाकार जर केला तर 1 गुणिले आर म्हणजे ए आर आणि एपी गुणिले 5 म्हणजे 5 एपी. तसंच बघा 1 गुणिले एस म्हणजे एस, एपी गुणिले ए क्यू गुणिले 5 म्हणजे 5 ए क्यू. वरची स्टेप्स तुम्हाला मिळते म्हणून खालची स्टेप कशी घेतली तुमच्या लक्षात आलं. ओके बाळांनो, आता दोन्हीमध्ये जर पाहिलं ना तर तुमची ही उजवी बाजू आणि ही उजवी बाजू सारखी दिसतंय. ओके, 5 छेदस्थानी 1 इथे, 5 छेदस्थानी 1 म्हणजे दोन्हींची जर उजवी बाजू सारखी तर डेफिनेटली डावी बाजू सुद्धा सारखी असली पाहिजे. मग डावी बाजू ए आर छेदस्थानी ए पी बरोबर ए एस छेदस्थानी ए क्यू हे सुद्धा सारखे झाले, कारण ह्या दोन किमती ही किंमत सेम असल्यामुळे ह्या किमती सेम झाल्यात. आणि ह्याला लिहिलं 1 वरून, याला 2 नंबरचं नाव दिलं कारण हे एकावर नाही आपण असं घेतलं ना, हे असं लिहिलं म्हणून याला काय नंबर दिला, नाव 2 दिलं, वरच्याला 1 नंबर दिला. चला आता ह्या ठिकाणी 2 त्रिकोण विचारात घेणार आहोत आपण. ए एस आर बघा, छोटासा त्रिकोण ए एस आर आणि त्याच्यानंतर छोटासा वरचा त्रिकोण घेणार आपण ए पी क्यू. हा ए पी क्यू छोटा त्रिकोण, ए एस आर मोठा त्रिकोण. हे दोन्ही त्रिकोण चौकोनामध्ये आहेत, समलंब चौकोनामध्ये आहेत. या ठिकाणी लक्षात घ्या, हा मोठा आणि हा यांच्यामध्ये आपल्याला काय सारखं दिसतं ते बघूया आपण. चला, ह्या 2 त्रिकोणांमध्ये बाळांनो हे बघा, या त्रिकोणातला हा इकडचा कोण ए, तोच ह्या इकडचा कोण, हे दोन्ही कोण सारखे असतात कारण विरुद्ध कोण असतात आणि विरुद्ध कोणांची मापं नेहमीच सारखी असतात. विरुद्ध कोण नेहमीच एकरूप असतात. हा गुणधर्म तुम्हाला अगदी पार 5वी 6वी पासून शिकत आलेला आहात. म्हणून हा कोण आणि इकडचा कोण एकरूप, म्हणून मी लिहिताना कसं लिहिलं, कोण एस ए आर वाचताना बघा एस ए आर म्हणजे हा कोण, एकरूप कोण क्यू ए पी हा कोण. लक्षात घ्या, वाचताना सुद्धा खूप काळजी घ्यायची. मी जर वाचताना असं सुरुवात केली, हा कोण वाचायचा, वाचताना असं गेलो ना एस ए आर, तर याच्या विरोधात हा वाचायचा, तर इकडनं नाही वाचायचा. ह्या रेषेनं गेला होता तर तुम्ही असं जाऊन इकडे आला होता, तीच रेषा पुढे कंटिन्यू करायची, पण तू ह्या टोकाकडून सुरुवात करायची. क्यू ए पी असं म्हणायचं. संगती चुकते म्हणून घेताना जसं एस ए आर गेलो इकडं पा एस ए आर, तर इथून असा गेला होता ना तुम्ही, आता इकडून या, इथून असं फिरा म्हणजे क्यू ए पी. बघा क्यू ए पी दोन्ही सारखे आहेत कारण ते विरुद्ध कोण आहे, कारण पण दिलं विरुद्ध कोण. ओके, त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, हे आपण ऑलरेडी प्रूव्ह केलं 2 नंबर मध्ये. 2 नंबर मधलं जसंच तसं उचलून इथे लिहिलं बघा, ए आर छेदस्थानी ए पी बरोबर ए एस छेदस्थानी ए क्यू. मग ह्या ठिकाणी एक कोण आणि 2 बाजू, एक कोण आणि 2 बाजू ए एस आर आणि ए पी क्यू त्रिकोणाचा हा एक कोण, हा कोण आणि हा कोण, आणि दुसरे 2 बाजू ए आर बघा कुठे आहे ए आर, खालच्या त्रिकोणाची ए आर बाजू तर दुसऱ्या त्रिकोणाची एपी बाजू. राईट, बरोबर. या त्रिकोणाची एएस बाजू, एएस आहे की नाही, म्हणजे ह्या त्रिकोणाची एएस बाजूचं वरच्या त्रिकोणाची ए क्यू बाजू. राईट, हे जर असं असेल, हे दोन्ही जर प्रमाणात असतील तर डेफिनेटली हे 2 त्रिकोण घेतलेत ना मी, हेच त्रिकोण खाली लिहिले. व वजनाचा शब्द काढून फक्त समरूप दाखवतात. लक्षात घ्या, ह्या 2 त्रिकोणाचे हा संगत कोण आणि त्यांच्या 2 संगत बाजू प्रमाणात असल्यामुळे आपण हे 2 त्रिकोण खाली लिहिले, व वजनाचा शब्द काढून त्याला समरूप केलं. आणि कुठली कसोटी बाळांनो, ह्या 2 बाजू आणि हा एक कोण, म्हणून बाकोबा कसोटी. लक्षात घ्या, 2 बाजू आणि एक कोण, 2 बाजू, बाजू कोण बाजू, बाजू कोण बाजू बरोबर, बाजू कोण बाजू कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण कसे झाले, समरूप झाले बाकोबा कसोटीनुसार. आणि म्हणून खाली इकडे, म्हणून जर ते 2 त्रिकोण जर समरूप असतील तर 100% आपण म्हणतो त्याच्या बाजू प्रमाणात असतात. मग कोणाकोणाच्या बाजू बघा, एएस इथे लिहिलं छेदस्थानी एपी बरोबर, एस आर हे पुढचे 2 बिंदू, एस आर छेदस्थानी पी क्यू. हे बघा एस आर छेदस्थानी पी क्यू. त्याच्यानंतर ए आर हा बिंदू आणि हा बिंदू घ्यायचा, पहिला बिंदू तिसरा बिंदू ए आर आणि इकडचा ए क्यू घ्यायचा. हे बघा ए आर आणि ए क्यू यांच्या बाजू ह्या प्रमाणात असतात. आपल्याला याची गरज नाही, याची आपल्याला गरज नाही, लिहिलेलं आहे मी ते लक्षात ठेवा, पण त्याची आपल्याला गरज नाही, लक्षात ठेवा. मग त्याच्या पुढे काय लागतंय आपल्याला, एस आर भागिले पी क्यू जसंच तसं बरोबर. आता ए आर छेदस्थानी ए क्यू ची किंमत बघा 1 मध्ये,
AR छेदस्थानी कुठे गेला, AR छेदस्थानी AQ, त्याची किंमत किती आलेली तुमची 5 छेदस्थानी 1, किती आली ती 5 छेदस्थानी 1, आणि म्हणून ती किंमत जर 5 छेदस्थानी 1 असेल तर आपण आता तिरकस गुणाकार करा, याने याला गुणा याने याला गुणा, बघा SR बरोबर 5 PQ, एकाने याला गुणलं इथं SR आले आणि PQ बरोबर काय झाले 5 PQ, आणि तुम्हाला हेच दाखवायचं होतं SR बरोबर 5 PQ. ओके, ते सिद्ध झालं. ओके मित्रांनो, प्रश्न 6वा, समलंब चौकोन ABCD, ABCD हा समलंब चौकोन. समलंब चौकोन म्हणण्याचं कारण दोन बाजू समांतर, AB बाजू आणि CD बाजू समांतर आहेत, दिले बघा AB बाजू आणि CD बाजू समांतर आहेत आणि दोन बाजू असमांतर आहेत. त्याच्यानंतर AC कर्ण आणि BD कर्ण O बिंदू मध्ये छेदतात. अगदी सोपा भाग, ह्या दोन समांतर बाजू आहेत, ह्या दोन असमांतर बाजू आहेत. AC कर्ण आणि BD कर्ण ह्या ठिकाणी एकमेकांना O बिंदू मध्ये छेदतात. काय झालं बाळांनो, खाली एक त्रिकोण तयार झाला आणि वरती एक त्रिकोण, मागच्या उदाहरणासारखा. आता हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे असतील तर इतका सोपा भाग आहे. ह्या दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर होणारा हा इथला जो कोन असतो, हा कोन, आणि हा इथला जो कोन असतो, यांना वितक्रम कोन असं म्हणतात. आणि वितक्रम कोन नेहमी एकरूप असतात, लक्षात ठेवा. जर हा कोन एकरूप झाला, हा कोन एकरूप झाला, त्याच्यानंतर इकडच्या टोकाचा हा कोन आणि इकडच्या टोकाचा हा कोन, हे दोन्ही कोन सुद्धा एकरूप होतात. कुठल्या कसोटीनुसार, वितक्रम कोन कसोटीनुसार. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर होणाऱ्या वितक्रम कोनांची जोडी एकरूप असते, म्हणून हा कोन आणि हा कोन एकरूप आहे, म्हणून हा कोन आणि हा कोन एकरूप आहे. ओके, चला या ठिकाणी तेच गुणधर्म लिहिले बघा. कोन ODC कोणता आहे, ODC म्हणजे हा कोन. एकरूप कोणता कोन घेतला, OBA. OBA म्हणजे बघा हा कोन तर त्याच्याशी हा कोन, लक्षात घ्या तिरपे कोन असतात, हे दोन कोन एकरूप झाले म्हणून ते लिहिले ODC आणि OBA. नंतर पुढचा हा कोन आणि हा कोन वाचायचा आहे मला, मग वाचताना OBA. चला कुठे आहे O, पुढं OCD. OCD म्हणजे हा कोन, लक्षात घ्या OCD, हे OCD एकरूप. OCD म्हणजे हा कोन झाला तर याच्याशी एकरूप हा आहे, तो वाचताना कसा वाचणार OAB, मग OAB. आणि याला विधान नंबर 1 म्हटलं, याचं कारण वितक्रम कोन कसोटीचा आपण आधार घेतला आधी सांगितल्याप्रमाणे. ओके, तेच नाव आहे, फक्त कोन भिन्न. हे वरचे नाव होते तेच खाली आपण लिहिलेत, हे नाही लिहिलं तरी हे लिहिलं असतं तरी चाललं असतं. ओके, चला आता दोन त्रिकोण घेतलेत. कोणते कोणते त्रिकोण, ODC त्रिकोण बघा, ODC त्रिकोण वाचताना पण खूप मोठी काळजी घ्यायची तुम्हाला. वरचा त्रिकोण जर वाचायचा असेल ना, तुम्ही अशी फिरलात बघा ODC, तर खालचा त्रिकोण वाचताना O पासूनच सुरुवात करायची. ODC असं म्हटलात ना तर याला इकडे येताना OBA कसं वाचलं पा, दोन त्रिकोण ODC आणि OBA वाचताना गोंधळ होऊन द्यायचा. वरचा त्रिकोण मी कसा वाचतो ODC, इथून सुरुवात केली, इकडे गेलात, इकडे आलात, पुन्हा इथून सुरुवात करायची खालचं वाचताना, इकडे नाही जायचं, इकडे यायचं, ह्याच रेषन असं, ह्या रेषेने गेला होतात ना, ह्याच रेषेने खाली यायचं. OBC म्हणजे हे दोन त्रिकोण. आता हे दोन त्रिकोणांमध्ये हे जे 1 नंबरला लिहिलं होतं ना मी, तेच लिहिलं बघा इथे, वितक्रम कोन, तेच इथले वितक्रम कोन जसे तसे, आणि ते 1 वरून त्याला कारण दिलं वितक्रम कोन कसोटी. समजा मग मला ह्या खालच्या त्रिकोणाचा हा कोन तर वरच्या त्रिकोणाचा हा कोन, खालच्या त्रिकोणाचा हा कोन तर वरच्या त्रिकोणाचा हा कोन, दोन कोन म्हणून त्याला कोको कसोटीनुसार हे जे दोन त्रिकोण लिहिले ना, ODC त्रिकोण आणि OBA त्रिकोण, तेच लिहिले खाली मी, फक्त वजनाचा शब्द काढला आणि त्याला समरूपतेचं चिन्ह टाकलं. म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप झाले कारण त्यांच्या दोन कोणांच्या जोड्या कशा झाल्या, एकरूप झाल्या. आणि ती कुठली कसोटी आहे, कोको कसोटी. अतिशय सोपा असा भाग आहे, फार गोंधळून जायचं कारण नाही बाळांनो. हा त्रिकोण आणि हा त्रिकोण एकरूप होण्यासाठी हा कोन याच्याशी हा कोन याच्याशी एकरूप झाला, म्हणजे कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप झाले. हेच मी ह्या ठिकाणी लिहिलं. जर ते दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्याच्या बाजू 100% प्रमाणात असतात. ह्यामध्ये फक्त ह्या उदाहरणांमध्ये एकच लक्षात ठेवा, त्रिकोण काही करून
दोन त्रिकोण काही करून एकरूप दाखवायचे कुठल्या तरी कसोटीत, आणि नंतर त्याच्या बाजू कशा काय असतात, त्या प्रमाणात असतात. मग आता हे जे दोन त्रिकोण आहेत हे समरूप झालेत, एकरूप आणण्याच्या ऐवजी हे दोन त्रिकोण समरूप झाले, तर त्याच्या बाजू कशा झाल्या आहेत, त्या ठिकाणी प्रमाणात झाल्यात. म्हणून पहिली बाजू ओडी छेदस्थानी ओबी बरोबर डीसी, बघा डीसी छेदस्थानी बीए, नंतर ओसी आणि छेदस्थानी ओए. कशी बाजू घेतो आपण दाखवताना, बघा पहिले दोन बिंदू घ्यायचे ओडी, त्याच्यानंतर याचे दोन बिंदू घ्यायचे ओबी बरोबर, नंतर पुढे डीसी, नंतर याचे पुढे बीए, नंतर याचा ओसी घेतला, नंतर याचा ओए घ्यायचा. केव्हा दोन त्रिकोण समरूप असतील तर बाजू प्रमाणात असतात. ओके, मग आता याच्यात काय माहितीये का, याची गरज नाही लागत आपल्याला, मी याला राऊंड मारतो, फक्त हे दोनच पाहिजे आपल्याला. ओडी आहे तो ओडी घेतला, ओबीची किंमत दिली बघा तुम्हाला इथे 15, ती 15 टाकली. नंतर डीसी किती आहे तुमचा 6, तो या ठिकाणी 6 घेतला. नंतर बीए म्हणजेच एबी म्हणजेच काय एबी, तो किती तुमचा 20. बस या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने किमती टाकल्या, मी फक्त हे शेवटचं काढून टाकलं, लक्षात घ्या. आणि म्हणून बरोबर ओडी बरोबर हे 6 छेदस्थानी 20, आणि हे 15 इकडे आले, 6ला काय झाले गुणिले झाले, तिरकस गुणाकार 15 गुणिले 6, आणि छेदस्थानी तुमचे 20 जसेच्या तसे. आणि म्हणून ओडी बरोबर, आता यांचा गुणाकार 15 सक 90 छेदस्थानी तुमचे काय झाले 20, 15चा आणि 6चा गुणाकार 15 सक 90 छेदस्थानी तुमचे 20. आता याच्यातला हा शून्य कटला, याचा अर्थ ओडी बरोबर बघा शून्य शून्य कटला म्हणजे 9 छेदस्थानी 2, 9चे निम्मे केले 4.5 आहे की नाही, 9चे निम्मे जर केले तर 4.5, म्हणून ओडीची किंमत किती आली तुमची 4.5. आणि तुम्हाला ते शोधायला सांगितलं तर ओडी काढा, म्हणून ओडी बरोबर 4.5. अतिशय सोपं असं उदाहरण लिहून घ्या व्यवस्थित. ओके, बघा 8वा प्रश्न अतिशय सोपा. आकृतीत रेख सीए व रेख बीडी परस्परांना पी बिंदू मध्ये छेदतात. त्याच्यात काय सांगितलं, एपी छेदस्थानी सीपी हे भागिले हे बरोबर बीपी छेदस्थानी डीपी हे भागिले हे बरोबर हे भागिले हे, असं आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे. तर काय सांगितलं, एबीपी हा त्रिकोण समरूप सीडीपी हा दोन्ही त्रिकोण समरूप आपल्याला दाखवायचे. जे त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे तेच आपण या ठिकाणी लिहिलं, आणि फक्त वजनाचा शब्द घातला. नंतर हे दिलेले बघा तुम्हाला एपी छेदस्थानी सीपी बरोबर बीपी, म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा एपी भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा सीपी बरोबर पहिल्या त्रिकोणाचा बीपी भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा डीपी. हे दिलेले ऑलरेडी दिलेले, म्हणून याला आपण काय म्हणू शकतो, दिलेले आपल्या मनाने घेतलं नाही. ओके, त्याच्यानंतर काय झालं बाळांनो, हा बघा हा अलीकडचा कोण आणि हा पलीकडचा कोण, हे दोन कोण सुद्धा एकरूप असतात. हे दोन्ही कोण कोणते, विरुद्ध कोण. मग ह्या त्रिकोणाचा हा कोण वाचायचा तर मी असं वाचू शकतो APB, म्हणून काय म्हणणार, कोण APB असं वाचलं APB. तर इकडचं कोण वाचताना इथून नाही सुरुवात करायची, ह्या टोकाने केलं तर याच्या खालच्या टोकानं करायचं, CPD असं वाचायचं, लक्षात घ्या. म्हणून कोणता कोण होता, CPD हे त्रिकोण. मग कोणते कोण आहेत, हे विरुद्ध कोण. कोणते कोण, हे विरुद्ध कोण. करेक्ट. पहा, दोन बाजू आणि एक कोण, ह्या दोन्ही त्रिकोणांच्या ह्या दोन बाजू आणि एक कोण जर एकरूप असेल, दोन बाजू प्रमाणात आणि एक कोण जर एकरूप असेल, तर आपण काय म्हणू शकतो, हा जो त्रिकोण आहे, त्रिकोण ABP समरूप त्रिकोण काय लिहिणार, CDP. कुठली कसोटी, बाकोबा कसोटी. लक्षात घ्या, दोन बाजू प्रमाणात आणि एक कोण, म्हणून दोन बाजू आणि एक कोण, म्हणून कुठल्या कसोटीनं समरूप झाले ते दोन्ही त्रिकोण, बाकोबा कसोटीने. बस एवढंच उत्तर आहे, 4 स्टेप मध्ये लिहून घ्या.
ओके मित्रांनो, 9वा प्रश्न बघा, शेवटचा प्रश्न आहे. आकृतीत त्रिकोण एबीसी मध्ये, एबीसी नावाचा त्रिकोण आहे, एबीसी मध्ये बाजू बीसी वर डी, बाजू बीसी वरती हा डी बिंदू असा आहे की कसा आहे, बी ए सी, म्हणजे ह्या ए कोणाचं जेवढं माप आहे तेवढंच माप कोणाचे माहिती काय, ए डी सी, म्हणजे इथे असलेला कोण आणि हा कोण, हा पूर्ण कोण आणि हा कोण समान मापाचे आहेत. तर सिद्ध करा सीए चा वर्ग, सीए चा वर्ग बरोबर बीसी, बी पासून सी पर्यंतचं अंतर गुणिले सी पासून डी पर्यंतचं अंतर आपल्याला हे सिद्ध करायला सांगितलं. आपण त्या सिद्धतेकडे जात असताना आपण सुरुवातीला हे दोन त्रिकोण वाचायचे कसे ते लक्षात ठेवा. हे बघा, आता तुमचा दोन्ही त्रिकोणांमध्ये सी हा अँगल कॉमन आहे, सी हा कोण तुमचा सामायिक आहे, कॉमन आहे. मग वाचायचं तुम्हाला मला सांगा, सी हा छोटासा त्रिकोण जर वाचायचा असला तर तो कसा वाचणार, सी डी ए, हा कोण मध्ये घेतला आपण, सी डी ए, राईट. आणि हा मोठा त्रिकोण जर वाचायचा असेल तर सी ए बी असं वाचतो. याचं कारण असं आहे, हा कोण आणि हा कोण सारखा आहे, दोन्ही कोण मध्ये यावेत आणि स्टार्टिंग तुमची इथूनच व्हायला पाहिजे. ह्या छोट्या त्रिकोणाची सुरुवात इथून करूया, सी डी ए, राईट. हा कॉमन झाला, हा मध्ये घेतला, त्याच्यानंतर हा मध्ये घ्यायचा आणि हा कॉमन, म्हणून दुसरा वाचताना कसा वाचायचा, सी ए बी. बघा म्हणून घेताना बघा, सी डी ए आणि सी ए बी असं वाचलं, सी डी ए आणि सी ए बी हे वाचणं लक्षात ठेवायचं फक्त याच्यामध्ये, याच्यात गोंधळ होऊन द्यायचा नाही. ओके, ह्या दोन त्रिकोणांमध्ये काय झालं, हा भाग तुम्हाला दिलेला आहे, कुठे तुमचा बघा एडीसीचं माप, एडीसीचं म्हणजे डी कोणाचं माप आणि ए कोणाचं माप सारखं आहे, म्हणून डी कोण, एडीसी म्हणजे काय, डी कोण, एडीसी म्हणजे हा डी कोण याचं माप, आणि बीएसी, बीएसी म्हणजे हा कोण, हे दोन्ही माप सारखी आहेत. हे दिलेलं आहे, कुठं हे दिलेलं, उचललं मी फक्त हे इकडं लिहिलं आणि याला उचलून इकडं लिहिलं, दिलेलं आहे. त्याच्यानंतर काय झालं बाळांनो, हा जो कोण होता ना सी कोण, हा सी कोण दोन्हीसाठी कॉमन आहे. कोणत्या कोणत्या, सीडीए आणि सीएबी त्रिकोणासाठी, म्हणजे सी डी ए साठी पण तोच, सी बी ए साठी सुद्धा सी कोण दोन्हीसाठी कॉमन आहे, म्हणून मी लिहिलं कोण सी, एकरूप कोण सी, याच्यासाठी पण सीच कोण आणि ह्या त्रिकोणासाठी पण सीच कोण, दोन्ही कोण, म्हणून ते सामायिक कोण आहेत. ओके, बस एवढ्या दोन गोष्टी मिळाल्यात तुम्हाला, दोन कोण मिळालेत ना, तिसऱ्या कोणाची गरजच नाही आपल्याला, तिसरी बाजूची गरज नाही कोणाची. दोन कोण तुमचे एकरूप असले ना तर डेफिनेटली हे दोन वरचे दोन त्रिकोण लिहिलेत, हेच त्रिकोण बघा नावं तेच आहे, जसंच तसं लिहिलं, फक्त व वजनाचा काढून समरूपतेचं चिन्ह घातलं. आणि हे दोन कोण म्हणजे कुठली कोको कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण कसे झाले तुमचे, समरूप झाले. आणि जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या बाजू प्रमाणात असतात, हे कधीच विसरायचं नाही. आणि म्हणून त्या गुणधर्मानुसार ह्या दोन त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात, म्हणजेच काय झाली, पहिली सीडी बघा, सीडी हे दोन बिंदू पकडलेत, नंतर दुसरे दोन, याचे दोन बिंदू आहे सीए बरोबर, नंतर हे पुढचे दोन बिंदू डीए, नंतर याचे दोन बिंदू एबी बरोबर. हा पहिला आणि शेवटचा सीए आणि नंतर याचा सी बी असं घेतलं. ओके, आता काय लागतं तुम्हाला हे सिद्ध करायचंय बघा, सीए चा वर्ग, सीए इथे पण दिसतो, सीए इथे पण दिसतो, आपल्याला याची गरज पडणार नाही, आपण तो घेणार नाही या ठिकाणी. म्हणजे खाली काय लिहिणार मग तुम्ही, सीडी छेदस्थानी सीए बरोबर आहे, सीडी छेदस्थानी सीए बरोबर. इकडे किती येतील, सीए छेदस्थानी सीबी, जसंच तसं लिहिलं, काही केलं नाही. काय केलं, फक्त याला काढून टाकलं, त्याची गरज नाही आपल्याला, फक्त हे घेतलं आणि छेदस्थानी हे घेतलं. आणि याच्यावरूनच तुम्ही काय म्हणू शकतात बघा, याचा गुणाकार सीडीला सीडी गुणिले सीबी, तिरकस गुणाकार बरोबर. सीए गुणिले सीए म्हणजे काय झाला, सीएचा वर्ग झाला, काय झाला, सीएचा वर्ग झालाय बघा, सीएचा वर्ग सीबी गुणिले सीडी, सीबी गुणिले सीडी. मग आपल्या सोयीनुसार आपण सीएचा वर्ग इकडे लिहू शकतो, सीएचा वर्ग बरोबर, नंतर सीबी घ्या आधी, सीएचा हे बरोबरचं चिन्ह, सीएचा वर्ग बरोबर सीबी आणि गुणिले काय लिहिलं तुम्ही, सीडी. अशा पद्धतीने हे तुमचं काय झालं,
सिद्ध झालं. अतिशय सोपा असा भाग होता, काहीच नाही. 2 त्रिकोणांची नावं घेतली, हे दिलेलं होतं ते लिहिलं. एक कोण सी हा कोण सामायिक दाखवला. सामायिक दाखवल्यानंतर ह्या 2 गोष्टी मिळाल्यानंतर हे जे वर्त होतं ना तेच उचलून इथं लिहिलं व वजनाचा शब्द काढून फक्त समरूप सांगितले. कोणती कसोटी, ह्या 2 शब्दांवरच इथे कोण म्हणून कोको कसोटी लक्षात घ्या. कोको कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण समरूप झाले. समरूप झाले त्याच्या बाजू प्रमाणात असताना आपण असं दाखवतोच, इथे दिलेल्या संगत बाजू प्रमाणात. याची गरज पडली नाही आपल्याला, म्हणून हे जसंच तसं तिरकस गुणाकार केला, तो इथे घेतला आणि याचा तिरकस गुणाकार सीएचा वर्ग झाला इकडे. हे इकडं लिहिलं, हे सीबी इथे घेतलं, हे सीडी इथे घेतलं आणि तुम्हाला दाखवायचं होतं हेच सिद्ध करायला तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं. अशा पद्धतीने अतिशय सोपा भाग आहे. या ठिकाणी हा व्हिडिओ समाप्त होतोय. हा सराव संचच या ठिकाणी समाप्त झालेला आहे, आपल्याला संपलेला आहे. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.